महाग जाची खाली केक कापायचा पिल्लूला चिंगीला. किती महिने झाले रे तिला? 2 महिने झाले. कोणत्या आहेत तुमच्या वहिनी? हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, आतापर्यंत मी 4 रिटेक घेतलेले आहेत आणि इंट्रो करताना असं हाय हॅलो म्हटलं की लगेचच इथनं वाहनं जायला लागलेत. अर्थातच रहदारीचा रस्ता त्यामुळे ह्या गोष्टी साहजिकच आहेत. समजून घ्या, जर आवाज आला असेल व्यवस्थित तर बरंच आहे, पण जर कुठे आवाज ब्रेक झाला असेल किंवा वाहनांचा आवाज जास्त येत असेल तर तुम्ही तसे सुज्ञ आहात म्हणा. असो तर बघा, आता 1:30 वाजतायत, बाळ झोपलंय, सगळं सामसूम झाला असं मी हा व्लॉग स्टार्ट केलाय. कारण की मुलं वगैरे गोंधळ घालल्यानंतर तर होतच नाही आणि सकाळी तर खूप गडबड गोंधळ असतं सगळ्यांचं. त्यामुळे मग सकाळी काय आज व्लॉग स्टार्ट करेन म्हटलं, पण मला झालंच नाही. आणि मागच्या 2 दिवसात मी व्लॉग अपलोड केला नाही एकही. तर बऱ्याच साऱ्या जणींची बसून बोलते, तर बऱ्याच साऱ्या जणींनी कमेंट केलेलं की वर्षा काय झालंय, तब्येत तर सगळ्याची चांगली आहे ना, बाळ कसं आहे, किंवा मग घरातले सगळे व्यवस्थित आहेत ना, तू कशी आहेस, कारण तू काही अपडेट पण दिली नाहीस आणि आम्हाला काळजी वाटते. DM सुद्धा आले. सो खूप छान वाटतं, एवढं काळजीने तुम्ही विचारता आणि व्लॉग 1-2 दिवस जर नाही आले तर लगेच म्हणजे इतकी काळजी करता, वाट बघता, तर खरंच खूप भारी वाटतं. असं तर कारण सांगते मी. बघा, व्लॉग अपलोड नाही करण्याचं कारण एक तर व्लॉग शूट आहेत, प्री शूट सुद्धा आहेत, पण व्लॉग एडिट करायला अजिबात वेळच मिळालेला नाही. त्याचं कारण असं की एकतर माझे जे मोठे मामा आहेत ते थोडेसे आजारी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आजारी असल्यामुळे ॲडमिट होते मध्यंतरी. मी तुम्हाला सांगितलेलं एका व्लॉगमध्ये, मी ते शेअरही केले की मामा माझे ॲडमिट आहेत म्हणून. तर त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे. आता ते घरी आलेत, परंतु म्हणजे मध्ये मध्ये त्यांना त्रास होतो. आता थंडीचे दिवस आहेत, दम्याचा त्रास आहे त्यांना आणि त्यामुळे धाप प्रचंड लागते. पहाटे आणि सायंकाळच्या वेळी तर खूपच जास्त त्रास होतो. आणि मग गावातच माझं आजोळ आहे, घरातले सगळेच जाऊन बघून आलेत. आई पण गेलेली, पण आईला म्हणजे कितीही नाही म्हटलं तर भाऊ बहिणीचं नातं खूप म्हणजे एक बॉन्ड असतो बघा. आणि जेव्हा लहानाचे मोठे तुम्ही होत असता, वेगवेगळ्या आठवणी, सगळ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे मग तिला कुठेतरी ते अस्वस्थ वाटून तिचा जरासा BP पण वाढलाय. आणि आई म्हणजे मामा तर आजारी आहेतच, पण आई पण आजारी पडली. त्यामुळे मग या मागच्या 2 दिवसामध्ये नाही म्हटलं तरी मानसिक परिणाम थोडासा होतोच की म्हणजे ते नीट होतील का, कसं काय, किंवा थोडंसं तिचा BP वाढल्यामुळे मग तिला हॉस्पिटलमध्ये पण न्यावं लागलं. मग साहजिकच की बाळाची काळजी घेणं असेल, स्त्रीचं किंवा बाकी गोष्टी, माझ्यावरती इनडायरेक्टली जबाबदारी मग थोडीशी वाढली. आणि प्री शूट व्लॉग असताना सुद्धा मला एडिट करायला वेळ मिळाला नाही. आणि खरं सांगू तर मी अशात शूटही घेतलेलं नाही. वहिनी गावी गेल्या ना तर क्वचितच 2-3 वेळा मी काहीतरी ते शूट केलेलं असेल, त्यानंतर मी नाहीच शूट केलं बऱ्यापैकी. आणि आता यापुढे जो व्लॉग तुम्ही पाहणार आहात तर वहिनी इथं असताना बाळाला जेव्हा 2 महिने पूर्ण झाले तर त्या दिवशीचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडं बघा, कुणी आजारी असेल आपल्या रिलेटिव्ह मध्ये तर थोडं मनाला ते असतं की म्हणजे नको, तशा टाईपमध्ये ते झालं. आता मळप थोडीशी दूर झाली आहे, मामा पण आता व्यवस्थित रिकवर होत आहेत त्यामुळे, आणि आई पण आता छान समजून घेतलंय तिने सगळे, तिला पटलंय पण. त्यामुळे मग म्हटलं की आता आज आपण शूट करू, पण आज काय म्हणजे फुल डे मी व्लॉग शूट नाही करणार, कारण की आईला पण आणखी आरामाची गरज आहे अशी वाहणं झालं. त्यामुळे म्हटलं की आज जास्त काही एक्झर्शन करायला नकोच, कारण मी जर इकडे व्लॉगकडे वळले तर आईकडे थोडंसं हे होतं आणि तिच्यावर जबाबदारी वाढते. म्हणून म्हटलं की आता मी फक्त इंट्रोमध्ये एवढंच सांगणार आहे की बघा, आता या पुढचा जो पार्ट तुम्ही पाहाल तर त्यामध्ये बाळाला 2 महिने झाले होते ना, तर तेव्हाचं तिचं फोटोशूट मी घरच्या घरी केलेलं, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, खूप छान व्यवस्थित काहीतरी वेगळी थीम ठेवून असं स्टुडिओला जाऊन शूट करायचं विचार होता, पण हे येऊ शकत नाहीत, सध्या त्यांच्या सुट्ट्या बंद आहेत. त्यामुळे मग असा विचार केला की ते दिवस आणि तो क्षण महत्वाचा, आपल्याला जसं होतं तसं करूया. त्यामुळे मग मी आंघोळ झाल्या तिची आंघोळ झाली तेव्हा थोडंसं काही शूट घेऊन ठेवलेलं, तर मी माझ्या वेळी ते करण्याचा प्रयत्न केला.
पण मला बॅकग्राऊंड एवढं काही विशेष वाटलं नाही. त्यानंतर मग भैयाला वहिनींना म्हटल्यानंतर मग आम्ही ते थोडा विचार करून मग नंतर वेगळ्या पद्धतीने ते शूट केलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या महिन्याचे 2 हे झालेत की एक बिस्किटचा यूज करून केलाय आणि एक पॅम्परचा. तर तुम्हाला कुठलं छान वाटतं ते सांगा, कारण मला असं वाटत होतं की आता मी फ्रेश आहे तोपर्यंत जर शूट नाही घेतलं तर मग परत जर दिवसभरात नाहीच झालं, कारण की पाहुणे रावळे येणं जाणं, बाळाला बघायला पण येतात जातात. मग त्यामुळे कसं होतं की कुणी आलं की दिवसभर मग त्यांच्यासोबत गप्पा मारणं, त्यांचा पाहुणचार याच्यातच वेळ जातो. मग परत ते सेकंड मंथचं जर नाही झालं, तो दिवस गेला तसाच, तर मग मी ते घाईघाईत सकाळी तिची आंघोळ झाल्या थोडंसं शूट घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा आमचं ठरलं दुपारच्या सुमारास की नाही छान व्यवस्थित करूया म्हणून, मग त्याच्यामध्ये शौरूने आणि थोडंसं वहिनीने पण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. ते नंतर घेतलंय. तर तुम्हाला याच्यातलं कुठलं आवडतंय ते आता तुम्ही बघा आणि तो पार्ट पाहून घ्या. होप की तुम्हाला नक्की आवडेल. तर यस, त्याचा इंट्रो मात्र मी केलेला नव्हता, जस्ट मी ते असंच शूट घेऊन ठेवलं होतं. तर म्हटलं तो पार्ट तुमच्यासोबत आजच्या याच्यामध्ये शेअर करू. आणि बघाच माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की व्लॉग काय येत नाही येत, अर्थात काळजीपोटीच तुम्ही म्हणत होतात, त्यामुळे म्हटलं ते पण सांगूया. जास्त उशीर न करता आता याच्या पुढचा पार्ट पाहून घ्या. होप तुम्हाला नक्की आवडेल. तिचं 2 महिन्याचं फोटोशूट अगदी साधं सिंपल आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही जज नाही करणार, कारण मला शूटिंग घ्यायला सुद्धा खूप अवघड होतं इथे, कारण इतकं असं म्हणजे या गोष्टीला प्रायोरिटी देणारी मंडळी नाहीयेत किंवा इतकं त्यांना ते महत्वाचं वाटत नाही. त्यामुळे मग तेवढं सगळ्यांना समजावून कसं तरी हे करून मी ते करते आहे. तर होप तुम्ही समजून घ्याल. जेव्हा आपण कोल्हापूरला जाऊ तेव्हा व्यवस्थित छान तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने जर असं वेगळं काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पण इथं आहे तोपर्यंत साधं सिंपलच तिचे फोटोशूट येणार हे मात्र नक्की. तर चला आता सुरुवात करूया. रानू एवढं सकाळ कशाला उठलाय? पोहायला जायचंय. कुठं? शेतात विहिरीमध्ये पोहायला भीती नाही वाटत विहिरीची? खरंच? तिथं कोल्हापूरमध्ये स्विमिंग पूलला पोहायला थोडंफार शिकलेला श्री, पण ते पुढे कंटिन्यू करता नाही आलं. पण विहिरीतला एक्सपिरियन्स पहिल्यांदाच तो घेतोय. आणि शौर्य चिकूला पण घेऊन जाणार आहे. भैया आता शेतात गेला, वापस आला की तिघांना घेऊन जाणार आहे. तर पुढे मग नंतर मी दाखवते जाताना, आहे ना बाळ? ब्रश करून घ्या तोपर्यंत. शिकव. एक जण इकडे राहत. थांबा, आवड आहे आम्हाला सुद्धा. बाळाला नेतोस का पोहायला चिकू? हा देऊ. कॅट बांधून आजोबा म्हणले कुणी पण पोहतय, पण 10वी हे करून काढून मग पोहायचं. आज सोडा बर का मामा श्रीला. झाली आहे आणि आज तिला 2 महिने पूर्ण झालेत. तर मग घरातल्या घरात छोटस थोडस हे करावं म्हटलं. आणि आज 5 तारीख आहे, तर 5 सप्टेंबरला तिचा जन्म झालेला आणि आज 5 नोव्हेंबर आहे. 2 महिने कंप्लीट झालेत. तर जसं शक्य होतं तशा पद्धतीने घरच्या घरी थोडंसं फोटोशूट करणार आहे मी तिचं. तिचे बाबा येतील त्यावेळेस बघू मग त्यांना ज्या पद्धतीने करायचं ते. पण तो दिवस महत्वाचा. तिला आंघोळ घातली आहे, तर आंघोळ घातल्यास ती छान रिस्पॉन्ड करते म्हणून मी अवतारत आहे, कारण की माझी आंघोळ वगैरे बाकी आहे. पण मी तयार होत बसले तर मग तिनं परत तसा प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आता सध्या ती फ्रेश आहे तोपर्यंत पटकन मी तिचं फोटोशूट करून घेते. तर मी विचार करत होते की पॅम्परचं करूया म्हणून 2, पण मग खाली जे बॅकग्राऊंडला कपडा असतो तर तो तेवढं हे वाटत नाहीये. त्यामुळे मग आता काय करता येते का ते बघते. ग्रोथ कशी आहे पोहण्याची? मग आता धाडस आलेला आहे तिघांमध्ये. आता धाडस आलं की हळूहळू कॅन्ड सोडायचा. आज श्रीचा कॅन्ड सोडला, बुटकुळी खाऊन आली. सोडलं की पुन्हा इनाच गेला. होय, भीती वाटत असेल. एक बुटकुळी पडली. पाणी प्यायचं नाही बरं का तिथलं, गंध असतंय. तर हे मासे आणले श्रीनं. याच्यातलं चिकू म्हणत होता सगळ्यात मोठा आहे तो शौर्य आहे, त्यानंतर बर, आणि नंतर सगळ्यात छोटे 2 आहेत चिकू आणि पिल्लू आहे. कशानं?
आता इथं स्टंट बसून ह्यानं केला सीझर आणि हिनं केला स्टोर. आई ह्याच्यावरती ना डार्क कलरचं काही नाही आपल्या इकडं बघा. वरी 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 चालूच राहू दे. उभं राहता उभं राहायचं. आता टू बनवते मी. लक्षाला इकडे घेऊन 1 2 3 4. पॅम्पी कमी पडत आहे. तसलं ही कर ना. चॉकलेटचं करायचं का? थांबा मला मदत करायला. बघ बर का आम्ही काय केलंय येऊन बघा. केली आहे शूट घ्यायला आणि आम्ही आता 100 केली आहे जस्ट आणि इथं 2 क्रिएट केले कारण आज आम्हाला 2 महिने पूर्ण झालेले आहेत. तसं तर एक हाताने तिला धरलं आणि एका हाताने काही फोटोज मी क्लिक केलेत. हे सगळं शूट घेताना शौर्य सोबत होताच परंतु त्याला फोटोज तितके प्रॉपर घेता येत नव्हते. तर अगदी दमछाक झाली माझी. खरं अशा याला कुणीतरी मोठं मदतीला असेल तर खूप सोपं जातं आणि यावरचे जे काही फोटोज आहेत ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळतीलच. यायलंय का खेळायला? होय यायलंय. बाया शिकव की. बघू कोण जिंकतंय. कोणत्या आहेत तुमच्या वहिनी? मध्ये चालते ही चिटिंग आहे. मग शौर्यच फक्त सहन करू शकतोय. हाय का ना जी मध्ये जाईल ती माझी करायची असते. तुझ्या मम्मीची जागा कस काय बदलली इकडं? लय बारीक रूल्स सांग की मम्मीला कोणते कसे आहेत. तू पण तसंच चिटिंग करायलास. तू बनला आणि का रुसलंय? होय ऋषूबाई ऋषू याला काय म्हणायचं? धनुष्य. याला प्रत्युंशा म्हणतात त्याला. प्रत्युंश. या इथं ना वहिनी निवद बनवलेत. कसले निवद आहेत वहिनी? गुळाच्या छोटे छोटे. ती का माहिती का पप्पांना थोडस गोड निवद जास्त आवडतात. श्लोकला पण आवडतात आणि ह्याच्या कडक ना पप्पाला किती आवडतात कडकन कारण त्यात पण गोडी असते. तर या इथं बघा अगोदर का मोठी पोळी केलेली मग नंतर ग्लासने कट करून मग त्याला एक्सपांड करतात त्या. तर थोड्या वेळाने मग झाल्यास दाखवेन मी. आमचं चाललं की घरच्या घरी छोटस फोटोशूट करूया म्हणून आणि त्यासाठीची तयारी करायची आपल्याला आता. हो आणि शौर्य म्हणतोय की आपण याचा यूज करून पण करू शकतो. तर बघू आता कसं काय होतंय. ते काय काय साहित्य आहे ते बघायला पाहिजे अगोदर. तर आपल्याला बॅकग्राऊंड साठी पण काही गोष्टी लागणार आहेत तर ते सगळं अरेंज करते मी आणि त्यानंतर मग हा ब्लॉग कंटिन्यू करू. आणि 2 महिने म्हणजे जेव्हा किंवा पुढे ती मोठी होईल तर त्यावेळी हे आठवणीत राहणार आहे कायम आपल्या की म्हणजे सगळ्या गोष्टी की ती कशी दिसत होती 1 महिन्याची झाली तेव्हा कशी 2 महिन्याची यासाठी. कारण या आठवणी खूप गोड असतात आणि योगायोगाने मी ढोरळ्यात आहे तर सगळ्यांसोबत ते करायचं चाललंय माझं. केक पण मागवलेला आहे तर बघूया आता किती वेळात येतोय कसं काय ते. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. केक आला की मग परत केक कटिंग वगैरे करूया. भैया पप्पा शेतात गेलेले आहेत आणि भैयानी त्याचा मित्र आहे तर त्याला सांगितलंय घेऊन यायला केक. तर या इथं आता पिल्लूची निन्नी चाललेली आहे. आजी तिला झोपवत आहे आणि मग थोड्या वेळाने जेव्हा मी सगळ्या वस्तू काढून आता कन्फ्युज आणि तिच्याकडे ट्रॅडिशनल एक पण ड्रेस नाही म्हणजे मी खरेदीसाठी त्या दिवशी गेले होते पण आपल्याला पाहिजे असं मिळाला नाही. मिळाला तो मोठ्या साईज मध्ये कारण थोडंसं ते जास्त छान वाटलं असतं असा फ्रॉक वगैरे. पण हा फ्रॉक जो आहे तो ती चालायला लागेल त्यावेळी येईल तिला. तर त्यामुळे आता असं चाललंय की फ्रॉक मध्ये हा एक आहे आणि एक भाऊबीजे दिवशी वेअर केलेला तो एक आहे. मग दुसरं काही फ्रॉक मध्ये नाही बाकी असं आहे. तर वहिनी म्हणत होते की हे ख्रिसमसच्या वेळी वगैरे ताई तिला हे करा आत्ताच नको. तर स्त्रीने तिला गिफ्ट केलेला दिवाळीच्या भाऊबीजेसाठीचा ड्रेस आहे तर तो घालून बघू कसं काय दिसतंय ते.
जे छान वाटेल ते आपण करू. ट्राय तर 2-3 करावेच लागणार आहेत. तर चला अगोदर आपण बाकी ते सगळं साहित्य काढून घेऊ. काय बॅकग्राऊंडला काय वापरता येईल याचा विचार करू. आणि तेच प्रॉब्लेम येतो, म्हणजे फोटो स्टुडिओमध्ये जाऊन जर केलं तर सगळं तिथं बॅकग्राऊंड वगैरे रेडी असतं, पण घरी करायचं म्हणलं ना की सगळा विचार आपल्यालाच करावा लागतो. त्यामुळे तर चला आता मी बाकी साहित्य वगैरे काढून घेते. काही काढलंय पण ते गोंधळातच आहे मी की काय यूज करू आणि काय नको याच्यातलं. ते एक मुलगी होती म्हणून पप्पा, तिनं का काल गेलेली ना, आज तर का कॅन सोडून पोहायला लागली होती म्हणून भयाला म्हणाल ती बघ. त्यांनी बघितलं नाही का? सगळं साहित्य कलेक्ट केलंय, आता आपण लागू तयारी. तर आता काही आपल्याकडे प्रोफेशनल असं काहीही साहित्य अवेलेबल नव्हतं. सगळं चेक केलं, शेवटी म्हणलं जुगाड करू. मग काही डार्क कलरच्या ज्या साड्या आहेत त्या टाकून पाहिल्या, पण तिचा जो ड्रेस आहे तर त्याच्यासाठी डार्क शेड आणि प्लेन साडी हवी होती, किंवा प्लेन कुठलंही कापड असेल तर अतिउत्तम होणार होतं. फर असेल तर मग तर बेस्टच, पण ते काहीच अवेलेबल झालं नाही म्हणून आम्ही साड्या टाकल्या. त्यानंतर मुलांनी पण मदत करायला सुरुवात केली. बिस्किटचं करूया असं फायनली ठरलं. चॉकलेट पण आम्ही आणले होते पण ते तितकं अट्रॅक्टिव्ह वाटत नव्हतं, तर मग शेवटी ही साडी अंतरली काठपदरची, आणि ज्याच्यावरती छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत त्यावरती बिस्किटनी 2 आणि त्यानंतर मंथ असं काढायचं ठरलं. हे सगळं मुलांचं प्लॅनिंग आहे, तर त्यानुसार मग चाललेली आहे. आणि योगायोगाने भैया पण शेतातून घरी आलेला, तर त्याला थोडासा चहा हवा होता. मग आईने चहा करून दिला आणि त्यानंतर तिथं तो बसला होता बघत कसं काय चाललंय ते. तसं तर त्याला करेक्शन खूप लागतं, त्यामुळे मग सांगत होते गुरुजी की हे कॅपिटल स्मॉल आणि कसं काय ते. शेवटी त्याने सुद्धा इंटरफेअर केला आणि व्यवस्थित मग ते त्याला जसं हवं आहे तशा पद्धतीने ते मंथचं पण त्यांनी लिहून दिलं. आणि खूप लकी आहे बाळ की मामाचं या सगळ्यामध्ये थोडं ना थोडं तिच्या प्रत्येक फोटोशूटमध्ये मदत होती. जायचं खाली केक कापायचा आहे पिल्लूला, चिंगीला. किती महिने झाले रे तिला? 2 महिने झाले. आता इथं मम्मी कट करायली. ती काढू दे. ही आहे आपला 2 वर्षाचा तास नाही. खरं तर अगदी छोटूसा केक पाहिजे होता, पण तो अवेलेबल झाला नसल्यामुळे मग हा आणला. आणि पेस्ट्री वगैरे पण चालली असती, पण घरात मुलं आहेत तर त्यांना केक आवडतो प्रचंड, त्यामुळे म्हटलं असू देत मोठा का होईना. आता इथं फॉर्न आलो, आता बुकनवाडीचं लाईटचं बघायचं. हात तर मारणार नाही. असं झोपलेलं श्लोकीचा फोटो काढायचा राजू. तर असं हे साधं सिंपल फोटोशूट आम्ही घरच्या घरी केलेलं आहे. साहित्य तितकं अवेलेबल नव्हतंच. अर्थात इथं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला मी या अगोदरही सांगितलं की एवढं तरी सगळे इन्व्हॉल्व होत आहेत, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि भैयाला तर या गोष्टी अजिबातच आवडत नाहीत, त्याहून माझ्या वडिलांना आवडत नाहीत. पण तेवढं तरीही त्याच्या त्या बिझी स्केड्यूलमधनं तो तिच्यासाठी खास आपल्या भाचीसाठी वेळ काढतोय, हे माझ्यासाठी खूप आश्चर्यचकित करणार आहे. आणि बहुतेक बाळाला पण समजलंय की आपली आई केवढ्या याच्यातनं हे सगळं शूट घेते, त्यामुळे ती पण रडत नव्हती. कारण जनरली अशा शूटमध्ये वगैरे लेकरं खूप रडतात. आणि एखादा चांगला आला तर घे की धरलं. अरे 1-2 क्लिक घेऊ. हॅपी बर्थडे टू मंथ. ती पण रडली. पण सगळं फोटोशूट वगैरे झाल्यानंतर तर त्यामुळे जरा असं वाटलं की हा चला कोऑपरेटिव्ह. तुम्ही बर्थडेला पार्ले आणला त्याला पोरांना द्या, सगळ्यांना द्या. होऊन जावा न्या. आजीकडे कोणतं काम आहे? केक वाटायचं.
वेळ कुणासाठी थांबत नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अगदी बघत बघत 2 महिने झाले आणि मला तर असं वाटतंय की आता तर डिलिव्हरी झाली होती किती म्हणजे एक कसं असं चुटकीत वेळ आणि वहिनी म्हणतात तुम्ही आल्यापासून ताई वेळ कसा जातोय कळत नाही. आई सेमच म्हणते की आताच उजळलं आणि आताच मावळलं कसं काय इतकं फास्ट. कारण लहान मूल घरात असलं की किती ही नाही म्हणत खूप कामं असतात बऱ्याच गोष्टी. आता बाळूत बदललं डायपर चेंज केलं हे झालं आंघोळ घातली लगेचच परत फिडिंगला घेतलं ढेकर काढायला 15 मिनिट असं करत 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 वेळ जातोय. त्यात व्लॉग सुद्धा आपले लेट येतात त्यामुळे क्षमस्व. कारण की कधी कधी तर 11:45 रात्रीचा व्लॉग मी टाकलाय कधी 10:30 जसं जमतंय तसं. काही दिवशी दांडी पण मारली आहे कारण सध्या जास्त म्हणजे तितकं फोकस करून होत नाही. इच्छा पण असली तर नाही करू शकत आहे पण हळूहळू आता तिचं एक रुटीन जर बसलं ना रुटीनच सेट होत नाहीये तिचं सध्या. रुटीन जर सेट झालं तर मग मला त्या ह्याच्यानुसार सगळं शूटही करता येईल एडिटही करता येईल. आता माझ्याकडे शूट केलेले खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत पण एडिट करायला वेळ नाही असं झालंय आणि मदतीला एडिटिंगला कोणी नसल्यामुळं अडचण येते बाकी काही नाही. तर लवकरच आपले व्लॉग पहिल्यासारखं ट्रॅकमध्ये वेळेमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेन. थोडंसं हिचं रुटीन सेट होऊ देत. बऱ्याच जणींनी मेसेज केले की वर्षा कसं काय व्लॉग येत नाही येत आले तर खूप लेट येत आहेत थोडंसं वेळेत टाक. आम्ही खूप वाट बघत असतो आणि अचानकच दांडी मारते असते कधी पोस्ट टाकत जातं. तर खरंच सॉरी. यानंतर मी नक्कीच पोस्ट टाकेन ज्या दिवशी व्लॉग येणार नाही त्या दिवशी पण शक्यतो व्लॉग देण्याचाच प्रयत्न करेन. काही नाही झालं तर मिनी व्लॉग देईन किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ तरी देईन. त्यानंतर रात्रीच्या वेळी या इथं श्री झोपलाय आणि त्याच्या बाजूला पिल्लू खेळतीये बघू शकताय आणि मस्तपैकी तिचं हा खेळण्याचा टाइम असतो. त्यानंतर काही जे फोटोज आहेत 2 हे करून मी काढलेले तर ते काही ब्लाऊजचे मी ट्राय केले होते. त्यानंतर मग जे डायपर असतात त्याचे 2 बनवलेले. तर कोणते तुम्हाला आवडले ते सांगा. आणि अगदी साधं सिंपल आहे मला माहिती आहे पण तुम्ही गोड मानून घ्या. बघत बघत बाळ 2 महिन्याचं कसं झालं काय ते समजलं सुद्धा नाही. तर कसं वाटलं तिचं ते छोटूस आमचं फोटोशूट ते सांगा आणि दोन्हीतलं कुठलं तुम्हाला आवडलं ते पण मला सांगा. आणि आता 3ऱ्या महिन्यासाठी मला काही थीम तुम्ही नक्कीच सुचवू शकता जे मी घरच्या घरी करू शकेन आणि सोपं असावं अशा हिशोबाने मला सजेस्ट करा. कारण अर्थात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की इथं कसं काय सगळ्या गोष्टी आहेत त्या. सो चला कसा वाटला ब्लॉग ते सांगा. आणि आता सगळे व्यवस्थित आहेत सो भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.